जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम श्री राम जय 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 राम राम जय राम जय जय श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम. सर्व समर्थ भक्तांना जय जय रघुवीर समर्थ. मी आदरणीय समर्थ भक्त मयुरीताईंना विनंती करतो की आपण निरूपण सुरू करावं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना नमस्कार करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. वन्दे गुरुपरम्परां. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे. परमपूजनीय डॉक्टर काकांना नमस्कार करते. परमपूजनीय माझे श्री गुरु डॉक्टर सुनील दादा लुले यांना नमस्कार करते. त्यांच्या चरणाशी लोटांगण घालते. आदरणीय शैलाताईंना नमस्कार करते. आणि आपले ग्रुप जे प्रमुख आहेत राजू भाऊ ज्यांच्यामुळे आपल्याला हे सगळं मिळत आहे त्यांना सुद्धा नमस्कार करते. आणि आपण श्रोते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आपल्याला नमस्कार करते. श्रोते आपण जगदीशमती श्रवणी बसावे एकांती. आपल्या सगळ्यांना नमस्कार करते आणि आजचे चिंतन सुरू करते. आपण काल बघितलं की 18 भार वनस्पती गुण सांगावे ते किती नाना देहाची संगती आत्मयास होय. ह्या ओवीपर्यंत आपण काल पोहोचलेलो होतो. वनस्पतीच्या जाती अनेक आहेत
आणि ते तितक्या गुणाच्याही आहेत. पण तसाच आत्मा ह्या अनेक देहाच्या संगतीत आला, स्वतःला देह समजू लागला. जसं आपण पहिल्या ओवीमध्ये बघितलं होतं की पाणी निर्मळ, त्याला काहीही स्वतःचा स्वाद नाही आहे, पण ज्या वेलीमध्ये गेला त्या स्वादाचा झाला. तसंच आत्म्याला स्वतः निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे, पण ज्या देहाच्या संगतीत गेला, देह तादात्म्यात गेला आणि ज्या देहाच्या संगतीत तशा प्रकारचा तो सच्चिदानंद स्वरूप आपलं विसरून, स्वतःचं मूळ स्वरूप विसरून त्या गुणाचा जणू होत गेला. जणू म्हटलं आहे, झालेला नाही, जणू झाला आहे, कारण त्यांनी देह तादात्म्य स्वीकारलेला आहे. मी देह आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि हे त्यामध्ये आणि गुण दोषांच्या संघामध्ये स्वतः सुख दुःख भोगू लागला. देहाच्या संघात गेला आणि त्याचा परिणाम म्हणजे या सुख दुःखाला माझं म्हणू लागला, सुख दुःख भोगू लागला. आणि त्यामध्ये पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, त्यामध्ये कोणी भले ते सत्संगी निघाले, देहाभिमान सोडून गेले विवेक बळे. आता आला समर्थांचा लाडका शब्द, विवेक बळे. जसं आपण सुरुवातीला बघितलं की ते पाणी ज्या वेलीमध्ये गेलं त्या याच्यामध्ये तसं होत गेलं, तिखट आम्ल. आणि आता श्री गुरूंच्या संगतीमध्ये सत्संगामध्ये गेलो तर दृष्टी बदलली, आणि ती दृष्टी ब्रह्मस्वरूपाकडून पाहिलं तर हे विश्व मिथ्या आहे, आणि विश्वाच्या दृष्टीने पाहिलं तर हे ब्रह्म आहे असं बघायला शिकले. विवेक सुरू आहे बरं. आणि ब्रह्माच्या दृष्टीने पाहिलं तर हे जग अगदी मिथ्या आहे, अगाजी झालेची नाही, त्याची वाता काय पुसशी असं होतं. आणि विश्वाच्या दृष्टीने पाहिलं तर हे विश्व ब्रह्मरूप आहे. आता हे खरं नाही वाटत आहे, हे देह आणि हे देह संबंधी हे जग काय दिसत आहे, विश्व म्हणजे ब्रह्म दिसत आहे. ब्रह्म दिसे उघडे आम्हा, ब्रह्म दिसे उघडे. आणि असं जसं याच्यामध्ये उदाहरण घेऊया की जसं ढग आले आणि ढगाच्या कडनं म्हणजे इथून खालून बघितलं तर ढग दिसत आहेत, सूर्य लपला आहे, पण सूर्याच्या दिशेने बघितलं तर त्या ढगांना प्रकाशित करणारा हा सूर्य आहे. ढग कोणामुळे आले आहेत आणि मला का दिसत आहे, तो सूर्य लपला नाही, त्याने ढगांना प्रकाशित केलेलं आहे. अशी ह्या ब्रह्माच्या दृष्टीने बघितलं तर जग मिथ्या आहे, आणि जगताच्या दृष्टीने बघितलं तर जगत ब्रह्मरूप आहे. लज्जूच्या दृष्टीने बघितलं तर लज्जू सर्परूप आहे, आणि सर्पाच्या दृष्टीने बघितलं तर सर्प नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. ते लज्जूच्या अधिष्ठानावर भासलं आहे सर्प. अशा रीतीने संतांच्या संघामध्ये, श्री गुरूंच्या संघामध्ये आल्यामुळे जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली. आपण जगत जीवन बघत आहोत, जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली, आणि जगन मिथ्या ब्रह्म सत्य, जगन मिथ्या ब्रह्मैव नापरा, हे डोळ्यांनी जे जग दिसत आहे, विश्व दिसत आहे, ते ब्रह्मरूप आहे. ही दृष्टी कशामुळे आली आहे, श्री गुरूंच्या संगतीने, संतांच्या संगतीने. आणि अशा रीतीने आत्मानात्मा विवेकाच्या बळाने अभिमान सोडून
या जगात मी ब्रह्मरूपाने व्यापलेला आहे, इथपर्यंत झेप घ्यायची आहे. मीच आहे तो. आता मला ब्रह्म दिसलं आणि ते ब्रह्म मी आहे, ह्यापर्यंत जायचं आहे. पहिले मी या देहामध्ये होतो, रमलो होतो आणि मायेमध्ये म्हणजेच प्रकृतीमध्ये रमलो होतो, तेव्हा हे जग सत्य वाटत होतं. आणि आता मी पुरुषाकडे बघत आहे, त्या ब्रह्मतत्वाकडे बघत आहे. आणि त्यामुळे बघण्याची दृष्टी आली की काय, की ते बघायला शिकलो, काय तर आत्मा बघायला शिकलो, ब्रह्म बघायला शिकले. आणि ब्रह्म काय करावं लागलं, सत्संगे निवाला देहाभिमान सोडला. डॉक्टर काका मुंडक उपनिषदामध्ये याच्यासाठी म्हणतात, जयासी स्वरूपी अनुसंधान तया आत्मज्योतीचे ज्ञान. आणि जो इंद्रिया नेणी सावधान अगम्य तया. ज्याने ह्या स्वरूपाचं अनुसंधान घेतलं आहे, पुरुषाकडे ज्यांनी बघणं शिकलं आहे, त्याला आत्मज्योती मिळाली आहे. आणि ह्या ज्योतीमध्ये तो या जगाकडे बघतो आहे, ब्रह्म. आणि असा जो ब्रह्मदृष्टीने बघतो आहे, जग काय आहे, कसं आहे, त्यातला मी कोण आहे, देहादी जगत ज्या जो बाध करून बसला आहे, त्याचा निराश करून बसला आहे. देहादी जगत दिसत आहे तरी त्याचा मिथ्यत्वाचा निर्णय पूर्ण झालेला आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला हो, अनासक्ती. जग सत्य आहे हा जो निर्णय आमचा होतो, तो विवेकाच्या बळाने, संतांच्या संगतीने, श्री गुरूंच्या संगतीने विवेक जागृत झाला आणि निर्णय झाला, ब्रह्मसत्य जगन मिथ्या. याचा परिणाम काय झाला, जो जन्मलाची नाही ठाईसा, त्यास मृत्यू येईल कैसा, विवेक बळे जन्म मृत्यूचा घोट भरिला जेने. आता ह्या जन्म मृत्यूला गिळून बसला आहे, घोट भरला समर्थ म्हणतात. कशाचा, जन्म मृत्यूचा. जन्म देहाला, मरण देहाला मी न कधी मरणार. भोगवासना सूक्ष्म देहाला, सगळं भोगवासना सूक्ष्म वासना सूक्ष्म देहाला. हे सगळं मला कळत आहे, कशाने, तर मला श्री गुरुच्या संगताने. श्री गुरु काय तुझा अधिकार, कधीला मीचा साक्षात्कार. आता हे ब्रह्म मी आहे, इथे मी पोचलेले आहे. आणि अशा ह्या सद्गुरूंनी मला अंतःकरण विशिष्ट जीव स्वरूपा वाचून ब्रह्मरूपाने जिवंत ठेवलेले आहे. म्हणजे काय केले आहे, तेने जीवे विण जीवविले, मृत्यू विण मरणाची मारले, दृष्टी देऊनी दाखविले, देखणे केले सर्वांगे. काय केलं माझ्या श्री गुरूंनी, मला बघायला शिकवलं. जीवे विण, मी जे हे जीव पण घेतलं होतं, हे जीव पण काढलं आहे, तरी मी जिवंत आहे. कसा, तो मी आत्मत्वे उरे, मी आत्मा म्हणून आहे अजून, मी देह ठेवला नाही. पण जीवे विण जीविले, मृत्यू विण मरणाचे आले. जन्म देहाला, मरण देहाला. आणि मी ह्या जळक्या घरातून बाहेर निघालेले आहे. जे घर पडणार आहे, जे घर जळणार आहे, त्या घरातून मी बाहेर निघून गेले. आणि मी आत्मा आहे, हे सगळं कोणी शिकवलं, श्री गुरूंनी. माझी चिंता व्हायली हो, शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरु राया. काय झालं आहे, फक्त आणि फक्त मी त्यांना शरण गेले आणि एवढा मोठा लाभ झाला.
आणि अशा रीतीने माझं मरण पाहिले डोळा. आणि ह्यापर्यंत असा सद्गुरूंनी मला अंतःकरण विशिष्ट जीव स्वरूपातून काढलं आणि ब्रह्मरूपाने जिवंत ठेवलं. ज्ञानाने देहाच्या मरणाला मारलं आणि वृत्ती स्वरूप ज्ञान देऊन सर्वत्र ब्रह्म दाखवलं. आणि ह्या माझे सर्व बाध म्हणजे समाधीकरणाने ज्ञान स्वरूप केले आणि अशा ह्या जगताकडे भरलेले ब्रह्म दाखविले आणि माझ्यातलाच मला आत्मस्वरूप माझं मी दाखवला. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, हे ज्ञान त्यांनी मला दिलं. मीच मला दिसलो. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, हे पक्क लक्षात ठेवायचं. हे त्यांनी मला दिलं आणि ते एकरूपत्वाचा आणि आत्मसाक्षात्कार म्हणजेच त्या आनंदाचा अनुभव मला करून दिला. ते जसे सच्चिदानंद स्वरूप आहेत तसं त्यांनी मला केलं. त्यांचं कामच आहे ते आपणासारखे कती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. आणि अशा प्रकारे त्यांनी आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक हे या ओवीमध्ये आलेलंच आहे. त्यामध्ये कोणी एक भले ते सत्संगी निवाले, देहाभिमाने सोडून गेले विवेक बळे. हा विवेक आपल्याला बघितला पाहिजे की विवेक बळाने जर हे सगळं मिळते आहे तर विवेक काय समजून घेतला पाहिजे की नाही. आणि हा विवेक म्हणजेच मला सगळ्यात पहिले या विवेकाने वागायचं आहे. म्हणजे सगळ्यांनी काय केले आहे, संतांनी श्री गुरूंनी पहिले शरणागती पत्करलेली आहे. शरणागती फार महत्वाची आहे. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी आले, ऐसे जाणून भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. काय केलं मी? पूर्ण माझ्या याच्याने मी जन्माला आलेच नाही. मला जन्मही मिळाला आहे काय, त्या रामाने धाडलं आहे. हे ईश्वराचं नियोजन होतं, ईश्वराने मला धाडलं. आणि मी कसा राहील, मला धर्म करायला सांगितलं आहे, मी धर्माची भक्ती करत आहे. जगी निंदते सर्व सोडून द्यावे, जगी वंद्यते सर्व भावे करावे. आपला हा विषय नाही आहे, धर्माकडचा विषयांतर होऊन जाईल. पण धर्माने वागायचंच आहे. आणि धर्माने वागताना म्हणजे जी आपली पूजा, जी आपलं वागणं सुरू आहे, लाल फूल, पांढरं फूल, उपवास, काहीतरी व्रत, तीर्थयात्रा, हे जे धर्म आपण समजतो आहे, याच्यापेक्षाही वेगळा धर्म मी शिकले. काय? त्या ईश्वराला शरणागत आणि जे मला करायचं आहे ती भक्ती, अशी धर्माने वागणं. आणि त्यांनी हे ऐश्वर्य लाभलं काय? मी संत आणि मी तो ब्रह्म आहे, हे ऐश्वर्य मला लाभलं. अशा रीतीने मी धर्म करत गेला. आणि आपण सुरुवातीला जसं बघितलं होतं, जग बघितलं आणि जगाकडे बघण्याचं दृष्टी बदलली. त्यानुसारी ह्या सुखादुःखाचा परिणाम आता मी त्या ईश्वराला शरणागत असल्यामुळे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी या जगामध्ये वागत असल्यामुळे या सुखदुःखाचा माझ्यावर परिणाम होत नाही. कारण हे सगळं कोणाचं आहे? त्याचं आहे, तो करत बसेल. व्यावहारिक दृष्ट्या हे सगळं ईश्वराची करणी आहे, ईश्वराचं नियोजन आहे. त्यांनीच मला जन्माला घातलेलं आहे आणि ते जे काय माझ्या जीवनामध्ये येत आहे ते ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे आहे. मी काही करता नाही. निमित्त मात्र भव सगळे साचे. मी फक्त निमित्त आहे, जे आहे ते ईश्वराचं आहे. आणि मी जेव्हा साधना करते, मी अभ्यास करते, ही साधना, हे नाम, हे कोणाचं आहे? माझ्या श्री गुरूंचं आहे.
हे माझं ज्ञान नाही, हे माझी साधना नाही, माझे श्री गुरु ब्रह्मरूप आहेत, त्यांनी हे नाम मला दिलं आहे, त्यांनी ही साधना मला दिली आहे आणि तेच माझ्याकडून करून घेत आहे. करता भोगता भ्रांतीतून सुटले. अशा रीतीने मी आनंदात टिकून ठेवायला सशक्त झाले. मी सच्चिदानंद स्वरूप आहे यावर मी दृढ जात आहे, यावर मी आरूढ झालेले आहे. आणि आता हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी, दिता ठावया राघवे वेण नाही. जे या सगळ्या संतांना दिसलं ते मलाही दिसू लागलेलं आहे. आणि जेथे जावे तेथे तू माझ्या संगात आहे. व्यवहार करायला जाते तेव्हा ईश्वर आणि साधना करायला जाते तेव्हा श्री गुरु, तू माझ्या संगात आहे. अशा रीतीने तुझं विण न येरे रात्री मज निंद्रा, तुझ्या विणा माझं पान हालत नाही. कोशातला विणा त्या श्री गुरु शिवाय, ईश्वराशिवाय. आणि आपल्याकडे हे जगाकडे बघण्याची दृष्टी त्यांची कोणीतरी तो करता आहे, हे आता बघण्याची दृष्टी मला मिळालेली आहे. उदाहरण देऊन सांगते म्हणजे कळेल. आपण विवेक शिकायचा आहे, विषयांतर झालं नाही बरं, विवेक सांगते आहे. सकाळी सकाळी माझ्या इथं पोळ्यांचा डब्बा भरलेला आहे, छान गरम गरम पोळ्या डब्यामध्ये तयार आहेत. तर तो करणारा कोणीतरी असला पाहिजे ना हो. आणि मी जाणलं पाहिजे की माझ्या घरामध्ये मी तर इथं बसली आहे, आतमध्ये पोळ्या कोणी केल्या, डब्बा छान भरलेला आहे, गरम गरम पोळ्या आहेत. तर तो करणारा म्हणजे तो जाणून घेण्याची ज्याची इच्छा आहे, म्हणजे हे जग इतकं सुंदर दिसत आहे, इतकं छान आहे, करणारा कोणीतरी असला पाहिजे, म्हणजे मुमुक्षु. त्याला जाणण्याचा प्रयत्न करत आहे तो मुमुक्षु. आणि बद्ध याच्या सुरुवातीचा, पोळ्या दिसल्या पटपट खाऊन मोकळा झाला, काही जाणायचं नाही, घेण्याचं नाही, खाओ पिओ मजा कर. अगदी देहबुद्धीमध्ये रमलेला तो बद्ध. आणि मुमुक्षु आहे, हे मला कसं मिळालं, काय मिळालं, कुणाकडून मिळालं आहे, कोणी कधी बनवलं असेल, हे जाणून घेणारा मुमुक्षु. आणि साधन काय करायचं आहे, तो हे सगळं मलाही शिकलं पाहिजे. हे झालं कसं, साधक त्याच्या पुढे, साधक जो आहे ज्याला योग्य साधन करायचं आहे आणि ह्याच्या आतमधला तो जाणून घ्यायचा आहे, तो कर्ता पुरुष तो जाणायचा आहे. या मायेमध्ये, या प्रकृतीमध्ये रमायचं नाही आहे, तो कर्ता कोणीतरी असला पाहिजे. त्याच्यासाठी हा साधक प्रयत्न करत आहे. त्या साधकाला सद्गुरू मिळालेले आहेत आणि सद्गुरूंनी साधन सुद्धा दिलेलं आहे, नाम सुद्धा दिलेलं आहे. त्याच्या आधाराने तो ह्या स्वतःच्या बुद्धीने साधन न करता सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या सांगितलेल्या साधनावर आरूढ होऊन अभ्यास करतो आहे. साधक शोध घेतो आहे. मुमुक्षु आहे तो आपल्या बुद्धीने घेत आहे आणि साधक आहे हा श्री गुरूंच्या सांगण्यानुसार शोध घेतो आहे. आणि सिद्ध हा चौथी कॅटेगरी, त्याच्यामध्ये श्री गुरु संत मोडतात. तसंच तुम्हाला आम्हाला त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव घेण्यासाठी ह्या चौथ्या कॅटेगरीमध्ये जिथं श्री गुरु संत पोचलेले आहेत आणि मी आणि जग याचं पाहण्याची ही दृष्टी, माझी दृष्टी बदलली आणि तो बद्धापासून, त्याच्यासाठी मला प्रवास काय करायचा आहे, बद्धापासून सिद्धापर्यंतचा प्रवास मला करायचा आहे. आणि ह्या पायऱ्यांवर, ह्या प्रवासामध्ये मी कुठे आहे हे माझं मला बघायचं आणि तिथून तो पुढचा प्रवास सुरू करायचा. बस जास्त आपण अगदी पश्चाताप करण्याचं नाही, काही गरज नाही. जिथं आहे तिथं आहे वो आहे. आता मला पुढच्या प्रवासाला लागायचं आहे आणि ते बघावं आणि पुढच्या प्रवासाला लागावं.
हे मला करायचं आहे. आणि याच्यासाठी, हा प्रवास करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी साधन म्हणजे हे पूर्ण साधन चतुष्टय तो असला पाहिजे. म्हणजे 4 आहेत ते. तो काय करतो त्यातलं एक म्हणजे आहे विवेक, एक आहे वैराग्य आणि शमदम. ह्यातला विवेक शब्द आपल्याला जाणायचा, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कारण समर्थांनी म्हटलं आहे, विवेकाच्या बळाने तो पावलेला आहे. हे बळ मलाही पाहिजे आहे. आणि या विवेकाचं बळ कसं घ्यायचं हे आपल्याला थोडंसं जाणलं पाहिजे. आणि विवेक हा शब्द वीज धातूंपासून निर्माण झालेला आहे. आणि पृथक्करण करणे आणि त्याच्यातून निवड करणे म्हणजे विवेक करणे. पहिले विवेक हा समर्थांचा फार लाडका शब्द आहे. म्हणून हा विवेक म्हटलं म्हणजे काय, तर हे आपल्याला समजलं पाहिजे की नाही. त्यांनी म्हटलं आहे इथं विवेक बळे, म्हणजे नेमकं काय झालं हे मला कळलं पाहिजे. मला तिथं काय करायचं आहे हा विचार त्यांचा मला कळला पाहिजे. तोच आपण कळून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यांना काय अपेक्षित आहे माझ्याकडून हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. की विवेक बळे त्यांनी म्हटलं आहे, तर हे कशाचं बळ आहे. त्यांना मलाही हे करायचं आहे, तर माझ्याकडून, शिष्याकडून, साधकाकडून काय अपेक्षित आहे हे जगत जीवन मला मी या जगाच्या जीवनामध्ये राहताना मला कळलं पाहिजे. ते अप्लिकेशन कसं करावं हे मला कळलं पाहिजे. हे जीवन माझं शास्त्राभिमुख असावं असे माझे श्री गुरु मला सांगतात. आणि मला जीवनात जगायचं, त्याचा उपयोग करायचा आणि माझ्या जीवनात जे मला करता आलं आहे ते करण्याचा मी आत्ताच प्रयत्न करायचा. हे नाही की शास्त्रात वाचलं, वहीत लिहून ठेवलं, नाही. हा प्रसंग हे मला वापरायचं आहे, अप्लिकेशन करायचं आहे. आणि हे मला कळलं पाहिजे की समर्थ म्हणतात विवेक बळे हे तुला अप्लिकेशन करता येईल. मग ते मला कळलेलं असेल तर मला जीवनात त्याचा वापर करता येईल ना. तर ते आत्ताच मला त्याची निवड करणं जमलं पाहिजे. त्या क्षणाला, त्या वेळेला माझे श्री गुरु म्हणतात तेव्हा मी तुम्हाला आठवलं पाहिजे. म्हणजे आपण दासबोधाचा अभ्यास करत आहोत. म्हणजे श्री गुरु म्हणजे समर्थ. माझे श्री गुरु म्हणजे समर्थ आहेत. आणि समर्थांना काय म्हणायचं आहे हे मला तिथं आठवलं पाहिजे. की त्यांनी म्हटलं आहे हे विवेक बळाने तुला येईल. तर विवेक म्हणजे नक्की काय. विवेकामध्ये 2 गोष्टी आहेत. त्याचे बारीक निवड करणं आपण बघितलं. एक बारीक अजूनही एक पद्धत आहे की पहिले पृथक्करण करणं आणि मग निवड करणं. याचा विचार काय म्हणजे योग्य काय, अयोग्य काय, या योग्याची निवड आणि अयोग्याचा त्याग. जसं आपण झाला की नाही गहन विषय, आतमध्ये जात आहोत, मुळापर्यंत जायचं आहे, तर एवढं करणं भागच आहे. जसं आपण तांदूळ आणले, तांदूळ आणि खडे हे पहिले पृथक्करण केलं आणि त्याच्यानंतर तांदूळाची निवड केली, खड्यांचा त्याग केला. हे झालं विवेक. अशा रीतीने आपण बघा कोणताही मंत्र म्हणतो. आता तुम्हाला असं वाटेल हे कुठच्या कुठं फिरवत आहे. नाही हो, असं नाही. आपण बघा कोणताही मंत्र म्हणतो, वेदांताचाही मंत्र म्हणतो किंवा कोणताही मंत्र म्हणतो, तर काय म्हणतो, ओम शांती 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 असं 3 वेळा म्हणतो. ओम शांती शांती शांती. हे 3 वेळा म्हणण्याची काय गरज होती हो. एक पुरला असता. 3 कशासाठी. वेदांतांना ह्या 3 शांतीची काय गरज पडली, काय सांगायची. निश्चित त्यांना याचा अर्थ काय असला पाहिजे. या 3 वेळा म्हणजे दासबोधात याचा अर्थ मिळतो बरं, म्हणून हे आणलं आहे.
आपण दासबोधाचा अभ्यासक आहात, आपण त्याचा अभ्यास करत आहोत म्हणून त्याच्यातूनच शोधून आणलं आहे. आणि माणूस म्हणून मी जन्माला आले आहे, तर मला 3 प्रकारचे ताप येतात. बघा, जगत जीवन सुरू आहे, जगात आलास ना तू, हे ताप तुला मिळणारच आहे. जन्म घेतला ना, झाले ताप सुरू. ताप म्हणजे त्रास. हे त्रास सुरू झाले. या 3 त्रासांनी आपलं जगत जीवन आपल्याला बघायचं आहे, हे जग बघायचं आहे, ते जीवन जगायचं आहे आणि त्यातलं हे सगळं सार काढून बघायचं आहे. आणि आता त्यातील ह्या 3 तापांचं नाव सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप, आधिदैविक ताप. आणि हे कळले हो मला. आपल्याला हे ताप विषय नाही आहे, आपल्याला विवेक विचारायचा आहे, त्या विवेक करायचा आहे ते सांगा. बरोबर आहे, याला जोडूनच आहे सांगते. हे कळलं विवेक नावाचं, हे काही मी फिरवत नाही आहे. विवेकाच्या नावाने दुसरीकडे तापांकडे आणि ह्या शांतीकडे हे काही नाही. असे फिरवणं नाही किंवा विषयांतर केलेलं नाही. हे शांती आणि हे 3 ताप आणि विवेक यांचा समन्वय सांगते. हे आपण याचं कनेक्शन काय आहे हे बघूया. की आता विवेक कुठं आला, त्यात आत्मा म्हणजे अध्यात्म. आता मला अध्यात्म करायचं आहे, अजून त्याच्यापेक्षा खोल. आता अध्यात्माचा शब्द आपल्याला शब्द पांडित्य नाही करायचं आहे, अध्यात्म करायचं आहे, म्हणजे जीवनात त्याला अप्लाय करायचं आहे. तर हे कळणं आवश्यक आहे. शब्द समजला हो की त्याचा अर्थ समजतो. शब्द म्हणजे काय, मी समर्थांना काय अपेक्षित आहे. अध्यात्म करायचं म्हणजे अध्यात्म म्हणजे शरीर, अधिक आत्मा म्हणजे अध्यात्म. अधि म्हटलाय बरं, आधी नाही म्हटलं आहे. अधिक आत्मा अशी त्याची व्युत्पत्ती आहे, अशी त्याची फोड आहे. आता ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे शरीर आणि आत्मा. ह्या शरीरामध्ये आत्मा मर्यादित झाल्यासारखा वाटतो आहे, तो मर्यादित नाही, तो अखंड आहे. ते ब्रह्मतत्व शरीर धारण केल्यामुळे जणू ते मर्यादित झाल्यासारखं वाटते आहे आणि यालाच अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आणि आता पुन्हा त्याला विकसित करायचं आहे, त्याला पूर्ण ते जे माझ्या मनाला हे मला सांगायचं आहे. आणि ते माझ्या मनाचं सांगायचं नाही आहे की माझ्या मनात हे आलं, मला असं वाटते. डॉक्टर काका म्हणतात हे सगळं टाका केराच्या टोपलीत. समर्थ काय म्हणतात बघा, देहाहून जे झाले, इंद्रिये प्राणे दुःखी झाले, ते आध्यात्मिक बोलीजे तापत्रयी. अशा ह्या तापत्रयीपैकी शरीराला जे शरीरापासून जे होणारे आहेत त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. कळलं हो, मान्य आहे. अध्यात्मिक कळलं आणि शरीरापासून झालेला तापही आम्हाला समजतो. शरीरासंबंधीचे ताप होतात म्हणजे नेमकं काय होते, त्या तापापासून आपल्याला आता विवेक करायचा आहे. माझ्या पायाला फोड झाला, पाय दुखत आहे, त्यावेळेस हा विवेक आता अप्लाय करायचा आहे. आध्यात्मिक विवेक. ह्या पहिला विवेक आपल्याला बघायचा आहे. आणि तो विवेक म्हणजे आता मला पहिले पृथक्करण करायचं आहे की हे विवेक अप्लाय करायची आहे. वेळ आली आहे, पाय दुखत आहे, फोड झाला आहे, खूप दुखत आहे, अप्लाय करण्याची वेळ आली आहे. बघूया ताप कोणाला झाला आहे, देहाला. त्रास, ताप म्हणजे त्रास. आणि मी तू चुकूनही स्वतःला देह समजू नको, हे माझ्याशी गुरुंनी सांगितलं आहे. आठवलं पाहिजे तेव्हा. आणि अरे तू देह नाही, तू आत्मा आहे, म्हणून मी आता विवेक अप्लाय करणार की मी पाय नाही, पाय दुखत आहे, पण त्यापासून मी वेगळं व्हावं, साक्षीत्वाने त्याच्याशी बोलावं. अरे पाया, तुला मी औषध दिलेलं आहे,
आता तू मला त्रास देऊ नको. आणि असं औषध मी देऊन साक्षी भावाने पृथक्करण केलं. पाय वेगळा, तो जड आहे, मी आत्मा आहे, मी चैतन्य आहे. अशी निवड आता काय करायची आहे? आता पृथक्करण केलं आहे देहाचं आणि माझं. आणि त्यातली निवड काय करायची आहे? जड देह आहे, पाय जड आहे आणि माझं स्वरूप चेतन तत्व आहे, मी ते नाही. शरीर ही निवड केली नाही, चेतन तत्वाची निवड केली, अखंड त्याच्यावर आरूढ राहिलो आणि निवड झाली. झाला आत्मानुआत्मा विवेक. आलो ना आपण जागेवर? हा विवेक झाला. अनात्म वस्तूचा त्याग आणि अखंड अबाधित ते तत्व आहे, ते मी आहे. ह्याच्यावर मला नेहमी आरूढ राहायचं आहे. आता आत्म्याचं आणि जेव्हा मी असं आत्मानुआत्मा विवेक करते ना, त्यातली ती पहिली शांती, शांती शांती शांती, तेव्हा ही पहिली शांती मला प्राप्त होते. झालं ना कनेक्शन? आता कसं आहे हे समजलं. आता आपण अनात्माचा विवेक करून ह्या पहिल्या मुद्द्यावर म्हणजे ओवीतली जी आहे त्याच्यामध्ये आपण गेलो. पहिला विवेक केला आणि आता दुसरा ताप. त्यासाठी समर्थ काय म्हणतात ते बघून मग विवेक करूया आणि दुसरी शांती प्राप्त करूया. सर्व भूताचे यांना संयोगे सुख दुःख उपजो लागे, ताप होता मन भंगे, या नाव आधी भौतिक. किती क्लिअर सांगितलं आहे बघा. आजूबाजूच्या गोष्टीमुळे मला सुख दुःखाचा अनुभव येतो, याला आधी भौतिक ताप असं म्हटलेलं आहे. म्हणजेच आता जगाकडची दृष्टी जी सुरुवातीला आपण बघितली त्या तापाचं आलं आहे आणि त्याच्यासाठी अप्लिकेशन करायचं आहे. तिथं मी कुठला विवेक करायचा? तर इथं मी सारासार विवेक करायचा की मी काय करायचं की काही गोष्टींमुळे मला त्रास होतो आहे, तिथे मी सार काय आहे, असार काय आहे, पहिले पृथक्करण करायचं की ह्या जगाकडून, ह्या प्रकृतीकडून म्हणा, पुरुष प्रकृती आपण बघत आहोत त्याच्याकडून त्रास झालेला आहे. इथं पृथक्करण करायचं आणि पृथक्करण केल्यावर साराची निवड करायची की ह्या जगामध्ये तोच आहे आणि त्याची मला निवड करायची आहे आणि असार आहे हे मला टाकून द्यायचं आहे. आणि असे मी जर करत जाईल तर ती सवय मला लागून जाईल आणि मला दुसरी शांती, ओम शांती 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 मधली ही दुसरी शांती इथं मला प्राप्त होईल. ही नित्याच्या सवयीने असं आपण होऊन जाऊ आणि दुसऱ्या शांतीला प्राप्त झालो. किती सखोल विषय झाला. आता ह्या बघा सगळा विचार आपल्याजवळ तयार ठेवावा लागतो. जसं पाकिस्तानकडे त्यांनी बॉम्ब वगैरे मध्ये टाकले होते आणि आपण त्याच्याकडचं पाणी रोखून ठेवलं. आपलं धरण तयार होतं ते म्हणून पाणी रोखलं की नाही. तसंच हा विवेक देण्यासाठी असा विचारांचं धरण आपलं तयार ठेवलं पाहिजे. जसं आपण काल बघितलं की तो विचार मला रोखता आला पाहिजे. तापानुसंधीयता, तो वाईट विचारांचं मला तो रोखता आला पाहिजे की मला त्रास होतो आहे, मला त्रास होत आहे, हा विचार असा समजून त्या शुभाशुभ कर्माने मला. आता पुढचा ताप आपण बघूया की शुभाशुभ कर्माने जना देहांती यमयातना स्वर्ग नरक भोग नाना, या नाव आधी दैविक. म्हणजे हा आहे, ही डेफिनेशन पण देतात बघा की शुभ अशुभ कर्माचे फळ जीवन जगताना तर मिळालं आणि जेव्हा जीवन जगून हा देह ठेवते त्या देह पडल्यानंतर फार सूक्ष्म विचार आहे की देह ठेवल्यानंतर सुद्धा या यमयातना ज्या भोगाव्या लागतात त्या म्हणजे आधी दैविकता. आता इथं ह्या तापांसाठी काय, आता देह ठेवल्यावर मी काय ताप करणार आहे, काय विवेक करणार आहे.
पण आयुष्यभर मी ह्या दोन विवेकाने जगले असेल आणि मी बरोबर ह्या दोन शांतीला प्राप्त केलं असेल तर ह्या मरणानंतर मला विवेक करायला मी तिथे आहेच कुठं? मी तर ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे ही तिसरी शांती मी त्या जन्म मरणाच्या चक्रातून सुटले आहे. म्हणजे या तिसऱ्या शांतीला मी प्राप्त झाले आहे. ती तिसरी शांती मी आत्मा आहे ह्या चिंतनामध्ये मी देह ठेवल्यामुळे या तिसऱ्या तापातून मी सुटते आणि तिसरी शांती मला आपोआप प्राप्त होते. मेल्यानंतर तिथं विवेक करायला मी शिल्लकच आहे का? मी नाहीच आहे तिथं. आणि ती ही मला विवेक, कारण स्थूल देह नाहीसा झालेला आहे. विवेक करायचं तिथं अशा आत्मानुआत्मा विवेक, अशा भोवतालच्या सृष्टीबद्दल सगळं करायला आपण शिकलो. आणि आता ह्या विवेकाच्या बळावर समर्थ म्हणतात कुठं गेला? सत्संगामध्ये गेला. आता थोडस सत्संग बघू. सत्संग म्हणजे काय त्यांना सांगायचं आहे. सत्संग करायचा आहे म्हणजे संतांच्या संगतीत जायचं आहे. संतांच्या संगतीत जायचं आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझा हरी वृत्ती राहू. म्हणजे वृत्ती सांगितली आहे बरं तुकोबांच्या. ह्या म्हणजे देह राहो असं नाही म्हटलं आहे, वृत्ती राहो असं म्हटलेलं आहे. माझी वृत्ती श्री गुरूंच्या चरणाशी, भगवंताच्या चरणाशी राहो. आणि वृत्ती हेच परमार्थाचं साधन आहे. मला सत्संगामध्ये जायचं आहे आणि अशी ही अनुसंधान रूप ज्यांची वृत्ती आहे ते संत. जे संत अशी व्याख्या कशी केलेली आहे की जे स्वरूपाच्या अनुसंधानात राहतात ते संत. भगवे घालणारे नाही, जे नेहमी स्वरूपाच्या अनुसंधानात राहतात. डॉक्टर काकांना सगळे सुटा बुटातले संत म्हणतात. त्यांनी कधी भगवे नाही घातले, सूट बीट घालून अप टू डेट, आणि तरी संत आहेत कारण स्वरूपानुसंधानात राहतात. आणि अशांच्या संतांच्या संगतीत मला जायचं आहे. आणि त्यांचं काय वैशिष्ट्य आहे ते त्यांची वृत्ती श्री गुरूंच्या चरणाशी, भगवंताच्या चरणाशी ठेवायची आहे, राहते. आणि मलाही त्यांच्या संगतीत देह राहो असं नाही म्हटलं आहे, वृत्ती राहो असं म्हटलेलं आहे. की समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो. काय मागितलं आहे की ती वृत्ती माझी त्या श्री गुरूंच्या चरणाशी, भगवंताच्या चरणाशी राहो. हे संत चरण आहे. आणि तिथं त्या वृत्तीवर स्थिर राहणं. वृत्ती जिकडे धावे न धावे पाठी, साक्षी होणे बघता स्वरूपी होय भेटे. या वृत्ती त्याच्यासाठी श्री गुरूंच्या चरणाशी बांधून द्यावी, श्री गुरूंच्या चरणाशी ठेवावी. आणि हेच खरं ह्या देहाला कष्ट देऊन जे आपण अपेक्षित आहे परमार्थ करणं, हे समर्थांना मान्य नाही. शरीर शोषणा ह्या नाव तप मूर्खांचा खटाटोप म्हणतात समर्थ. ती नाही. समर्थांना ही वृत्ती, अशी भक्ती, जसं आपण सुरुवातीला पाहिला की धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी येले. म्हणजे ही वृत्ती सगळी रामाकडे, की त्यांनीच मला पाठवलं आहे, माझं सगळं तो बघेल, एवढी शरणागती. मला काहीही घेण्या देण्याचं नाही, अशी भक्ती मी केली आणि त्याच्यामुळे हे ऐश्वर्य प्राप्त झालं. काय? संत झालो. माझी वृत्ती तिथं. ऐसी कळवयाची जाती, करी लाभे विण प्रीती, सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हा स्वरूपी राहण्याचा धर्म मी करायला हवा. आणि त्याच्यासाठी संतांजवळ. समजा आपल्याला असं नाही आहे की ह्या देहाने काहीच नाही करायचं,
समजा आपल्याला सज्जनगडावर जायचं आहे आणि तिथं चढण्यासाठी 150 पायऱ्या चढाव्या, तिथं जाण्यासाठी साधना करण्यासाठी 150 पायऱ्या चढाव्या लागतात. तेव्हा या देहाला त्रास द्यायचा, 150 पायऱ्या चढायच्या. पण ह्याचा अर्थ हे नाही की मी हिमालयावर मैलोन गिनती चालतच बसावं. हा मूर्खपणा आहे. असं नाही करायचं आहे. हे चालणं म्हणजे काही तप नाही आहे. पण मला साधना करायला, त्या समाधीचं दर्शन करायला मला जायचं आहे. त्यासाठी 150 पायऱ्या मला चढाव्या लागतील. तेवढा त्रास मी करायचा, काही तप. हे आपला विचार चालला आहे सत्संग. सत्संग करायचा म्हणजे परमार्थाकडे ती वृत्ती श्री गुरूंच्या चरणाशी, भगवंताच्या चरणाशी वळवायचं, ह्या नावावर वृत्ती. आणि भक्ती कशी करायची आहे? चैतन्याकडे वृत्ती फिरवणं, या नावावर भक्ती. ही भक्ती म्हणतात आम्ही केलेली आहे आणि त्याच्यासाठी मला हे ऐश्वर्य लाभलेलं आहे. ऐसी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभलेले. कशी भक्ती केली? चैतन्याकडे दृष्टी फिरवली. ते चैतन्य काय आहे? ते परब्रह्म काय आहे? हे माझे राम आहे, हे माझे श्री गुरु आहेत. आणि ह्यांच्याकडे मी माझी वृत्ती मिळवली, ह्या संसाराकडची वृत्ती काढली आणि ह्यांच्याकडे वृत्ती मिळवली. ही भक्ती मी केली आणि ह्या भक्तीच्या योगाने मला हे ऐश्वर्य लाभलं. आणि त्याच्यासाठी कुठं जा? संतांकडे जा. अशा संतांच्या संगतीत जा. संत संगती. सहवास नाही म्हटलं आहे बरं, वृत्ती म्हटलं आहे. सहवास म्हटलं की हा देह करावा लागेल, कामी लावावं लागेल. आणि वृत्ती म्हटलं की सहवास बाजूला राहतो, देह बाजूला राहतो. मला माझी वृत्ती त्यांच्या सोबत न्यायची आहे, त्यांच्या चरणाशी ठेवून द्यायची आहे. तेथे बैसवू पावले श्री गुरूंचे. ते चरण, ते पाऊल मला माझ्या चित्तावर बसवायचे आहे. आणि त्याच्यासाठी चित्त शुद्ध करायचं आहे, चित्त शांत करायचं आहे. आणि मग चित्तावर चैतन्याची मोहर लावायला तेथे बैसवू पावले श्री गुरूंची. आणि त्याच्यासाठी काय आडवा येतो? तर पहिल्या ओवीत आपण बघितलं आहे, स्वाभिमान. दुसऱ्या ओवीमध्ये आहे, स्वाभिमाने भरी पडतो भलतीकडे. मला हे भलतीकडे जायचं नाही आहे, म्हणून ते श्री गुरुचे पावलं. विश्वामित्रासारख्या विश्वामित्रांना होम करताना रामाला उभं करावं लागलं, तेव्हा त्यांचा हवन होम पूजा पूर्ण झाली. आणि मला आता हे करायचं आहे, तर मला श्री गुरूंची पावलं बसवणं भागच आहे. माझे राम कोण आहेत? माझे श्री गुरु. त्यांची पावलं बसवायची आहे. त्यानंतर मला कशाची भीती नसावी. जीवनामध्ये एवढं बाकी पक्क असावं, मला कशाचीही भीती नसावी, मृत्यूची तर अजिबात भीती नसावी. आणि माझं जीवन दैन्यवान नसावं. आणि तिसरं, रामाची गाठ पडल्याशिवाय मी हा देह ठेवायचा नाही. तसे 3 माझे करावे. अनायसे मरणम विना दैन्यन जीवन, मरणोत्तर तव सान्निध्य देही माम रघुनंदन. बस हे 3 मागणं, की जोपर्यंत आहे तेपर्यंत दैन्यवान जीवन नाही. अनायसे मरणम, मरणाची भीती नाही हो. देह हा काळाचा, वित्त कुबेराचे, मला पक्क माहित असावं. आणि अशा रीतीने भरपूर पैसा असला ना तरी प्रत्यक्षात कोणी मदत करणारा नाही, म्हणजे ते दैन्यवान. आपल्याला हे दीन आणि दैन्य हा विषय आपला नाही, आपल्याला सत्संग विषय आहे. तिकडे विषयांतर नाही करायचं. मी दैन्यवान नसावं, मी दीन नसावं. आणि अशा रीतीने ही उपाधी, हे अहंकार विस्तारलेला या देहाचा, स्त्रिया पुत्रादिके मोह त्याचा, मला तिकडे जायचं नाही आहे.
मला त्या विस्तारात जायचं नाही आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, कहीच संसार तुम्हा नाही. श्री गुरूंना संतांना काही संसार नव्हता का हो? त्यांनाही तुमच्या माझ्यासारखे मुलं बाळ सगळं घरदार सगळं आहे, पण त्यांनी ते विषय ते सगळं त्यांना शिणत नाही, ते त्यांना त्रास देत नाहीत, कारण ते उपाधी वेगळे आहेत. त्यांनी ह्याला उपाधी नाही समजलं, त्यांनी ह्याला आपल्या वाचून ही जी देह मी आहे हे मी धरला आहे, आणि मग हे देह संबंधी हे माझे आहेत, ही उपाधी जी धरली आहे ती त्यांनी टाकून दिलेली आहे, ती त्यांनी सोडून दिलेली आहे. आणि त्याकडे ते ब्रह्मतत्वाकडून पाहतात, त्या नजरेने पाहतात. जसं आपण सुरुवातीला बघितलं, त्याकडे बघण्याची नजर बदलून दिलेली आहे. ब्रह्म म्हणून त्याच्याकडे पाहतात, म्हणून ह्या विषयांकडे ते रमत नाही, रेंगत नाही. हे विषय त्यांना त्रासदायक होत नाही. विशेषेण शिणती इति विषयाः, हे विशेष रूपाने त्यांना शिणत नाही. तेही तुमच्या माझ्यासारखेच जेवण करतात, खातात, पितात, झोपतात, मुलाबाळांच्या सोबत छान राहतात. त्यात काही विशेष त्यांना नाही वाटत, पण ते विशेषण शिणती. आपल्याला जसं आपल्या मुलगा आला नाही तर त्रास होतो, आपल्याला कधी येईल कधी येईल कधी येईल असं वाटते, काय झालं असेल काय झालं असेल अशी काळजी वाटते. ही त्यांना नाही वाटत. ते विषय त्यांना शिणत नाही, म्हणजे त्रासदायक होत नाही. आणि अशी त्यांना ते न झाल्यामुळे ते त्या बुद्धीमध्ये ते अधिक अधिक त्यांनी त्या विषयांना जागा दिलेली नाही, आणि आपण त्याला ते घट्ट करून बसलेले आहोत. हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यामध्ये. आणि अशा रीतीने बुद्धीची ही सूक्ष्म उपाधी त्यांना त्रास देत नाही, आणि प्रपंचाची उपाधी तर ते हे सगळं प्रारब्धानुसार आहे. आम्हासी रामाने धाडिले हे त्यांना पक्क माहित आहे. म्हणून ते या प्रपंचाला उपाधी, ह्या प्रारब्धावंश हे सगळे माझे देह संबंधी आहेत, हे सगळं त्यांना बरोबर त्यांनी आतमध्ये ठसवून घेतल्यामुळे हे त्यांना त्रासदायक होत नाही. त्याच्यासाठी राजा जनक, शिवाजी महाराज हे फार मोठे उदाहरणासाठी आपल्याला घेता येईल, की एवढं मोठं राज्य होतं हो राजा जनकाचं, पण ते राज्य त्यांना त्रासदायक झालं नाही. एकनाथ महाराजांचं फार मोठी जहागीरदारी होती त्यांची, पूर्णाचा नैवेद्य रोज त्यांच्या घरी असायचा, पण ही जहागीरदारी त्यांना त्रासदायक झाली नाही. का बरं? हे विषय त्यांना छळले नाही. का बरं? त्यांनी हे विचारसरणी देहबुद्धी ते नसलेली कर्तव्य विमुख ते झाले नाहीत, पण देहबुद्धी त्यांनी उपाधी म्हणून घेतली नाही. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी ही त्यांनी करून घेतली होती. आणि त्याच्यासाठी सत्संग, सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निर्मल तत्व, निर्मल तत्वे जीवन मुक्ती. त्या निर्मल तत्वाकडे जीवन, ते सत्संगत्वे निसंगत्व, ते निसंग झाले होते, निर्मोही झाले. अहम आणि ममता मोहाचे माता पिता, त्यांनी या अहम पासून ममतेपासून फारकती घेतली होती. ममता नाही, या ममतेनेच या मोहाला जन्म दिला आहे. अहम अहम करोति अहंकारा, हे त्यांनी थांबवलेलं आहे. अहंकाराचा धूप जाळू काल आपण बघितलं. हा धूप जाळून ते आहेत, म्हणून त्यांना हा अहंकार आणि ममता त्यांना त्रासदायक नाही. या तिसऱ्या पायरीतून ते गेले. पहिले सत्संगात गेले, सत्संगामुळे निसंगत्व आलं, निसंगात्वे निर्मोही झाले. आणि निर्मल तत्व म्हणजे काय आहे? ते सच्चिदानंद स्वरूप, ते मी आहे, म्हणजे जीवन मुक्ती. इथपर्यंत ते पोचले, आणि त्यांच्या संगात जाऊन हा प्रवास मला सुद्धा करायचा आहे. आणि हा प्रवास करताना आपल्याला हे सगळं बघायचं आहे, आणि ते बघताना आपल्याला अजून ह्या पुढच्या ओळीमध्ये
ज्यास सोहित करणे त्यास किती म्हणून सांगणे. हा एक टप्पा आपण बघून घेऊ आणि मग थांबू. बघा, आपण सगळे हे मिळून ह्याचे चिंतन करत आहोत, अभ्यास करत आहोत आणि स्वतःचे सोहित करायचं आहे. 7व्या ओळीमध्ये समर्थांनी म्हटलं आहे, ज्यास सोहितची करणे त्यास किती म्हणून सांगणे, जे त्याचे समजणे सर्व काही. या ओळीवर आपण आलेलो आहोत. म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तुम्ही सांगण्याच्या माध्यमातून, तुम्ही श्रवणाच्या माध्यमातून आपण सगळं एका कॅटेगरीतले आहोत. आपण अभ्यास करत आहोत, चिंतन करत आहोत आणि अर्थ समजवून चिंतन केलं तर ते चिंतन होते आणि अर्थ समजल्याशिवाय केलं तर ते नुसतं शब्द समजतात, त्याचं चिंतन काही होत नाही. आपल्याला चिंतन करायचं आहे म्हणजे विचार करायचा आहे आणि विचार करायचा अशी ही पुष्कळदा आपण श्रवणानंतर मनन अशी ही पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटते की मला चिंतन करायचं आहे, पण काय ऐकलं, इकडून तिकडे गेले वारे, काही समजलंच नाही. शब्द ऐकले, हो छान बोलल्या, छान बोलल्या, छान बोलल्या, पण काय छान आहे त्याच्यात ते नाही माहित गड्या. असं व्हायला नको. श्रवणानंतर मनन अशी ही पायरी आहे. श्रवणाची व्याप्ती डॉक्टर काकांनी केलेली आहे. श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन एवढं मी केलं तर माझं श्रवण पूर्ण होते. इतकी श्रवणाची व्याप्ती आहे. आणि मला जर ह्या गोष्टी माहीत नाही आहेत, ह्या श्रवणानंतर मनन कसं करावं हे माहीत नसतात, तेव्हा आपण माहिती मिळवावी. नाही येत मला, विचारावं श्रीगुरूंना. आपले सत्संगात पुष्कळ असतात असे सांगणारे, आम्हालाही सांगतात. त्यांचं ऐकून ऐकून आम्ही शिकतो. त्या इतक्या प्रेमाने सांगतात की श्रीगुरूपर्यंत जायची वेळच नाही येत. मध्येच ह्या सांगून देतात, सगळं समजावून सांगतात आणि माहिती होण्यासाठी उपाय आहे श्रवण. त्यांच्याकडून श्रवण हाच एक आपण ऐकतो. ऐकलेलं आम्हाला सगळं समजलं, हो समजलं, पण आपल्याला हे पटलं की नाही पटलं हे त्याच्यातलं महत्वाचं आहे. परिस्थिती अशी आहे, ते पटण्याकरता मनन हा उपाय सांगितलेला आहे. की जसं उदाहरण पहिल्या दिवशी आपण घेतलं होतं, श्री गुरूंनी म्हटलं की तू आत्मा आहेस, तू ब्रह्म आहेस आणि मला आता अनुभव आहे मी आई आहे. त्यांचं म्हणणं मला पटलं का हो, खरं सांगा. पण तेव्हा उपाय सांगितला, आता होय म्हणा आणि आता त्याच्यावर मनन करायचं. म्हणजे पटण्यासाठी उपाय सांगितला आहे मनन. की त्यांनी मला ब्रह्म म्हटलं तर तो मी कसा असेल, हा विचार म्हणजे मनन. आणि माहिती नाही, माहितीसाठी श्रवण, ऐकलेली गोष्टी पटत नाही त्या पटण्यासाठी मनन. 2 टप्पे झाले. पहिले मला काहीच माहित नव्हतं, मला असंच वाटत होतं मी आई आहे, देहबुद्धी पक्की बद्ध. आणि आता श्री गुरूंनी म्हटलं तू आत्मा आहेस, तू ब्रह्म आहेस. आता ते पटण्यासाठी मनन, ही 2 साधने झाली. आता पटलं, हो समजलंय, पण परिस्थिती अशी आहे, कळलं पण वळत नाही, ते करता येत नाही, त्याचं अप्लाय करणं जमत नाही. मग त्याचं काय करायचं आहे, तसं अप्लाय करता नाहीये, तसं वागता येत नाही, लक्षातही राहत नाही. जसे जेव्हा हे जीवनामध्ये असे सुख दुःखाचे प्रसंग येतात, सगळं विसरून जाते. श्री गुरूंचं हे सगळं अध्यात्म आहे, पालापाचोळ्यासारखं उडून जाते आणि मी त्याच्यामध्ये सुख दुःखामध्ये वाहून जाते आणि हे लक्षात राहत नाही, वागता येत नाही. त्या प्रकारची विघ्न आले की सामोरे जाऊन त्याचं आचरण करता येत नाही. तर त्यासाठी साधन म्हणजे निधिध्यासन सांगितलेलं आहे. हे निधिध्यासन म्हणजेच भक्तीमध्ये जे निधिध्यासन क्रियेलाच अनुसंधान म्हणतात. जे आपण आता संत म्हणून बघितलं ना, ते अनुसंधान.
जे त्या अनुसंधानावर राहतात. नेहमी जे आपण आताच बघितलं की संत कसे असतात, स्वरूपाच्या अनुसंधानात असतात ते संत. त्या निधिध्यासनासाठी म्हणजे मी सुद्धा हे अप्लाय करायचं, मला माझ्या जीवनात शिकायचं असेल तर त्यांच्यासारखं मला त्या अनुसंधानामध्ये राहिलं पाहिजे. हाच तो मार्ग आहे. त्या निधिध्यासन म्हणजे त्या अनुसंधानात राहणं. ज्ञान मार्गामध्ये याचं नाव निधिध्यासन आहे, भक्ती मार्गामध्ये अनुसंधान आहे, योग मार्गामध्ये त्याला ध्यान म्हटलेलं आहे. पण सगळे नेतात आहे तिथंच. अशा रीतीने अर्थ समजल्यावर ते चित्तामध्ये स्थिर करायचं. वारंवार वारंवार तेच अर्थ बघत जायचं, वारंवार त्याच्यावरच आरूढ राहायचं आणि तेच अनुभव घ्यायचे. म्हणजे श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन. उलट झालं, श्रवण, चिंतन, मनन आणि निधिध्यासन. आणि असं फार वेळ असं आपण प्रॅक्टिस करत राहिलो तर हे येणं सुरू होते. हे आपल्याला चित्तावर चैतन्याची मोहर लागून जाते आणि हे सहज जमते. आणि ह्याच्यासाठी सातत्य जे आपलं ह्या ग्रुपवर सुरूच आहे, सातत्याने हाच अभ्यास, सातत्याने हेच श्रवण, हेच मनन, हेच चिंतन, हेच इथं त्यांना म्हणायचं आहे. स्वहित साधण्या कारणे ज्यासी स्वहितची कणे त्यासी किती म्हणून सांगणे. सतत सातत्य हे करणंच आहे. आणि असं जो सातत्य करतो तो ह्या विचारांवर आरूढ होतो, सुख दुःखामध्ये वाहून जात नाही, स्वतः तिथं खंबीरपणे उभा राहतो. आणि ती काठी काय आहे, मी तो आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. अशा रीतीने आपण आज 7व्या ओळीपर्यंत पोहोचलो. थांबूया, पुढचा अभ्यास उद्या करूया. सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम जय राम जय जय राम. 13 वेळा नाम कोण घेतंय? मी घेते. घे. मी घेते. जय जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. उरलेल्या निरोपण उद्या सकाळी होईल. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्री जय जय रघुवीर. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. समस्त. जय श्रीराम. जय 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 रघुवीर रघुवीर समर्थ. जय समर्थ. श्रीराम. ताई विवेक खूप छान. जय मस्त जय रघुवीर लिहायला, समर्थ. जय श्रीराम. प्रश्न उत्तर नमस्कार लिहायला ताई. खूप सोपं झालं. नमस्कार. खूप छान सांगितलं. मला समर्थ. विवेकचा प्रश्न पडला होता, त्याच्यावर विवरण कसं लिहायचं ते छान समजून गेलं. आता जय काही श्रीराम. पॉइंट लिहून घेतले. छान वाटलं. धन्यवाद. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. विवेकाचा अर्थ कळला. विवेक कसा वापरायचा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. बहुत बढ़िया.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. थांबायचं आता. मी पण लिफ्ट होते. सगळ्यांना नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ. थांबूया.